शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमीच द्या, हायकोर्टाने राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत। राज्य शासनाचा या संदर्भामधला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केलाय। राजू शेट्टी यांच्या याचिकेवरती आता मुंबई उच्च न्यायालयाने हे आदेश जारी केलेत। एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। हायकोर्टाच्या निर्णयामुळे राज्यभरामधल्या ऊस शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळतोय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। अमेय, मोठा निर्णय आहे एफआरपीच्या संदर्भातला, कारण जी रक्कम आहे ती आता एक रकमी द्यावी लागणार आहे। यामिनी, राज्यातील ऊस शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बाब म्हणजे राज्य सरकारनं या संदर्भात जो ऊसाचा हमीभाव असतो तो शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्यानं देण्याबाबतचा जो अध्यादेश आणि शासन निर्णय घेतला होता त्याला शेतकरी नेते आणि संघटनेचे स्वाभिमान संघटनेचे नेते जे आहेत ते राजू शेट्टी यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं आणि त्यांच्या याचिकेवरती निर्णय देत हायकोर्टानं राज्य सरकारचा या संदर्भातला जो निर्णय आहे तो रद्द करत शेतकऱ्यांना त्यांचा हमीभाव हा एक रकमीच मिळाला पाहिजे, तो टप्प्याटप्प्यानं देऊन त्याला अर्थ उरणार नाही अशा आशयाचा आपला निकाल स्पष्ट केलेला आहे। आणि या संदर्भात आता राज्यातील शेतकऱ्यांना ऊसाचा जो हमीभाव आहे राज्य सरकारनं ठरवलेला तो आता एक रकमी देण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केलेले आहेत हायकोर्टानं। त्यामुळे राज्यभरातील ऊस शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। यामिनी, अगदी धन्यवाद अमेय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।